श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, मार्गशीर्ष महिना चालू आहे हे आपण सर्वांना माहीत आहे। तर बघा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। बघा, गुरुपुष्यामृत योग हा योगायोग मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आलेला आहे। या दिवशी आपल्याला काहीतरी करायचे आहे, सेवा तसेच उपाय आपल्याला करायचे आहे। या दिवशी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करावी लागेल। या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल, जी काही खरेदी कराल ती तुमच्यासाठी फलदायी ठरेल। या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा कराल तुम्हाला त्याचा नक्कीच परिणाम मिळेल। आपण जे काही उपाय करत असतो तर ते आपल्या घरात सुख शांती आणण्यासाठी या दिवशी आपल्याला हे काही उपाय आणि सेवा करावे लागतात। तसेच जर तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर नसेल, पैशांची गरज असेल, पैशांची कमतरता असेल किंवा पैसा येतो पण टिकत नाही, तर असं असेल तर तुम्हाला फक्त 2 रुपयाची एक वस्तू या दिवशी आणायची आहे। बघा, घरात धन संपत्ती वाढेल, घरात प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल। तर याबद्दलच आपल्याला कोणती जी वस्तू आहे ते आपल्याला या दिवशी आणायची आहे, याचबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। उद्या गुरुपुष्यामृत योग जो आहे तो 2023 मधला वर्षातला शेवटचा योग आहे। योग हा योग मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारी आलेला आहे। हा योग जो आहे तो आज रात्री 1:05 सुरू होणार आहे। तर उद्यापर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत हा योग आहे। त्यामुळे आपल्याला जी काही सेवा उपाय आहे ते उद्याच्या दिवशी गुरुवारी करता येतील। तर बघा, महालक्ष्मीची जी काही आपल्याला सेवा आपण करणार आहे ती या गुरुवारीच आपल्याला करायची आहे। ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाला जी सेवा करतो, उपाय करतो, ते आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे। आता या दिवशी आपल्याला काय सेवा आणि उपाय करायचे आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघा। त्याचबरोबर 12 फुलवातींची आपल्याला कोणती सेवा आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे, याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघा। गुरुवारपासून सुरू होणारा हा योग अमृता एवढा शुद्ध आहे, कारण दृष्टी ही अमृतासारखीच आहे। आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात। या दिवशी घेतलेल्या गोष्टी दीर्घकाळ टिकतात। त्यामुळे या दिवशी धन, सोने, चांदी हे सर्व आपण घेतलं पाहिजे। दागिने, वाद्य, समृद्ध, धान्य खरेदी करून त्याची पूजा केली जाते, ज्यामुळे कुटुंबात संपत्ती, आनंद आणि समृद्धी येते। पुष्य नक्षत्राचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणतात। गुरुवारी त्याचसोबत भगवान विष्णूंची पूजा केली जाते। भगवान विष्णू हे सुख, समृद्धी आणि संपत्तीचे दाता मानले जातात। यामुळे तुम्हाला लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि तुमची सर्व कामे सहज होतात। त्याप्रमाणे या दिवशी तुम्ही नवीन वस्तू देखील खरेदी करू शकतात। या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। या गुरुपुष्यामृत योगात जे काही आपण सोने विकत घेतो, जे काही आपण खरेदी करतो ते कधीच नष्ट होत नाही, त्यामध्ये वाढ होत असते। यामुळेच या दिवशी काही आपल्याला वस्तू खरेदी करायच्या असतील तर ते आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात। तसेच गुरुवार हा दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येतो त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। गुरुपुष्यामृत योगाला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं। त्यामुळेच तुम्ही कोणतेही काम या दिवशी करू शकतात। लग्नाव्यतिरिक्त नवीन व्यवसाय सुरू करण्यासारखेच कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू शकतात। तुम्ही जे काही कामं कराल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल। यामुळेच या दिवशी तुम्ही असे केल्याने तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील। तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकतात आणि नवीन वाहन देखील खरेदी करू शकतात। मार्गशीर्ष महिन्यातील या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतोच। आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपण लक्ष्मी माताची पूजा करत असतो। मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार असून या दिवशी गुरुपुष्यामृत योग आला आहे। पहा, या दिवशी सकाळ संध्याकाळ लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून, आता तो दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा लावू शकतात किंवा मग पंती सुद्धा लावू शकतात। तर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 रुपयांची वस्तू जी आपल्याला विकत आणायची आहे ते म्हणजेच हळद, आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जे आहे ते तुम्हाला टाकायचे आहे।
असा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला सकाळी लावा किंवा मग संध्याकाळी लावा, पण तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी हा उपाय नक्कीच करायचा आहे. आता दिवा लावताना तो कधीही आपल्याला जमिनीवर ठेवायचा नसतो. जमिनीवर ठेवलेला दिवा अशुभ असतो, तर जमिनीवर आपल्याला दिवा ठेवायचा नाही आहे. त्यासाठी तुम्ही दिव्याखाली आसन ठेवू शकतात. मग आपण एक प्लेट घेऊ शकतात, त्यामध्ये आपल्याला अखंड अक्षदा टाकायच्या आहेत. तुटलेल्या अर्धवट अक्षदा घेऊ नका आणि अखंड तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे. त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. आता दिव्याची सुद्धा आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप दीप वाढून त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर तुमची जे काही इच्छा असेल, मनोकामना असेल, ते तुम्हाला लक्ष्मी माताला सांगायचे आहे. लक्ष्मी माताकडे तुम्हाला व्यक्त करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यामुळे चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. अशा प्रकारे आपण दिवा लावल्याने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल, आपल्या घरामध्ये स्थिर वास करेल आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये लक्ष्मी जे आहे ते टिकणार. तसेच या दिवशी तुम्हाला लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. ओम नमो महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे कमळगठ्ठ्याची माळ जर असेल जपमाळ, तर त्यावर ते सुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकतात. तुम्ही कमलात्मक मंत्राचा जप करू शकतात. तुम्ही ओम नमो महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी माताची आवर्जून उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे, मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे एक शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. हे बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा आहे आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायला मात्र विसरू नका. उद्या गुरुवारी व्रत सुद्धा असेल आणि त्याचबरोबर आपण सेवा सुद्धा करायची आहे. गुरुपुष्यामृत योग आहे आणि योगायोग आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारी व्रत पाळतो आणि या दिवशी ही सेवा केल्याने तुम्हाला या दिवशी दुप्पट फळ मिळेल, कारण या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी मातेला आपल्याला लाल फुलं सुद्धा अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे. गुरुवार असल्याने उपवासाच्या वेळी प्रसाद दिला जाईल. मग तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात किंवा मग शेवयाची खीर सुद्धा तुम्ही बनवून माता लक्ष्मीला हे नैवेद्य जो आहे तो अर्पण करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही पांढऱ्या कुठल्याही प्रकारची मिठाई असो किंवा मग शिरा असो ते सुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीला अर्पण करू शकतात. तसेच या दिवशी आपल्याला देवीची सेवा करायची असते. कोणत्याही कार्यात यश किंवा यश मिळवायचे असेल तर या दिवशी आपल्याला देवीची सेवा करायची असते. तिचे नामस्मरण देखील आपल्याला करायचे असते. ती देवी कोणतीही असो, तुम्हाला ज्या देवीच्या मंत्राचा जप करता येईल ते तुम्हाला करायचं आहे. कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. तसेच तुम्हाला श्री सुक्ताचे पठण करायचे आहे. त्यासोबत व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवार्मण मंत्र या मंत्राचे देखील तुम्हाला पठण करायचे आहे. तसेच तुम्हाला कोणत्या व्यवसायामध्ये जर सुरुवात करायची असेल, व्यापारामध्ये सुरुवात करायची असेल, नवीन वस्तू घ्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात. त्याचबरोबर आपण या दिवशी दान सुद्धा करू शकता. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला दान करायचं आहे. गरिबांना अन्न वाटप करू शकतात, गरिबांना कपडे दान करू शकतात, तुम्ही मिठाई देखील दान करू शकतात. तुम्ही मंदिराबाहेर जे लोक बसलेले असतात त्यांना फळं देखील दान करू शकतात. उद्या गुरुवार सुद्धा आहे तर तुम्हाला गरिबांना केळी वाटू शकतात. पिवळ्या कलरच्या कुठल्याही वस्तू तुम्ही गुरुवारी दान करू शकतात, वाटप करू शकतात. दान करताना नेहमी कुणाला तरी दान करावे. गरीब असलेल्या गरजू व्यक्तींकडे पहा. ज्याला या गोष्टीची खरी गरज आहे अशा व्यक्तींना तुम्हाला दान करायचे आहे, कारण असा गरजू व्यक्तीला दान केल्यास पुण्य आपल्याला मिळत असते. ज्याला त्याची गरज आहे त्याला दिले तर मुळात त्याला त्या गोष्टींची गरज नाही किंवा त्याची किंमत नाही आणि तो त्याबद्दल समाधानी नाही आणि तुम्हाला त्यांच्याकडून काहीही मिळत नाही. तर या दिवशी दान करण्यासोबतच लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेली कवडीही तुम्हाला खरेदी करायची आहे.
आई लक्ष्मीला कवडी खूप आवडते आणि जर तुमच्या घरात कवडी असेल तर पहा देवी लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहते। देवी लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद ज्या घरात श्रीयंत्र असते त्या घरात लक्ष्मीचा सुगंध नेहमी दरवळत असतो। देवी लक्ष्मी कधीही त्या घरातून बाहेर पडत नाही। जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र सुद्धा उद्याच्या दिवशी खरेदी करू शकतात। या दिवशी देवी लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंची पूजा केली जाते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना त्यांचे आवडते फळ म्हणजेच पिवळी मिठाई आपल्याला अर्पण करायची असते। दिवा लावून या दिवशी विष्णू सहस्रनामाचे यथाशक्ती पठण सुद्धा करू शकतात। बघा, या दिवशी तुम्ही जे काही सेवा करणार आहात, जे काही तुम्ही उपाय करणार आहात त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील। तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर ते जे काही तुम्ही सेवा आणि उपाय करणार त्याचे फळ नक्कीच मिळतील। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कवड्या नसतील तर तुम्ही कवड्या सुद्धा आणू शकतात। कवड्या तुम्हाला आणून मंदिरात ठेवायच्या आहे। कवड्यांवरती तुम्हाला सेवा करायची आहे आणि ह्या ज्या कवड्या आहेत ते लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे सुद्धा तुम्ही कवड्या ठेवू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे। त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी त्यांची सेवा उपासना आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे। पहा, जिथे कुठे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी वास करते। देवी लक्ष्मी ते घर सोडून कधीही जात नाही। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।